नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नवरात्रीत नारळाचे करा हे सोपे उपाय, मेहनतीचे योग्य फळ मिळेल. शारदीय नवरात्रीला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. शारदीय नवरात्रीला हिंदू धर्मात पवित्र सण मानला जातो. 9 रात्रीत माता दुर्गेच्या 9 रूपांची मनोभावे पूजा केली जाते. देशभरात नवरात्रीचा उत्साह आनंदात साजरा केला जातो. आज नवरात्रीचा दुसरा दिवस असून माता ब्रह्मचारिणी समर्पित आहे. 9 दिवस माता दुर्गेच्या 9 रूपांची मनोभावे पूजा केल्यास घरात सुख शांती लाभते, तसेच अडकलेल्या कामात यश मिळते. नारळाचे हे उपाय करा. यश मिळणे. तुम्हाला कष्ट करून सुद्धा यश मिळत नसेल तर नवरात्रीत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत आणि मनोभावे पूजा करावी. तसेच नारळ पिवळ्या कपड्यात गुंडाळून अर्पण करावे. असे केल्याने तुम्हाला कष्टाचे फळ लवकर मिळेल. शनिदोष दूर करा. नवरात्रीत नारळासंबंधित उपाय केल्यास शनिदोष कमी होऊ शकतो. यासाठी कोणत्याही नदीत नारळ घेऊन ओम रामदूताय नमः मंत्राचा जप करून अर्पण करावं. असे केल्याने शनिदेवाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. तसेच शनिदेव प्रसन्न होते. नकारात्मक ऊर्जा. जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर शारदीय नवरात्रीमध्ये एका लाल कपड्यात नारळ बांधून श्री गणेशाला अर्पण करावे. हे नारळ मुख्य प्रवेशद्वारावर बांधावे. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते. आर्थिक समस्या. नवरात्रीत नारळाचे काही सोपे उपाय केल्यास आर्थिक समस्या कमी होऊ शकते. यासाठी सकाळी गणपती बाप्पा आणि महालक्ष्मीचे पूजन करावे. पूजेत एक नारळ ठेवावे. पूजा झाल्यावर नारळ तिजोरीत ठेवावे. नंतर रात्री नारळ काढून प्रार्थना करत गणपती बाप्पाला मंदिरात अर्पण करावे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.